हॅलो, वेलकम टू माय चॅनल फूड यम्मी. तर आता वातावरण सध्या बदलत आहे, तर बदलत्या वातावरणात काहीतरी पोटाला हलकंसं करावं असा विचार केला आणि डोक्यात पहिला विचार आला तो कढी खिचडीचा. चला तर मग बनवूया कढी खिचडी. तर मला ताकाची आवडत नाही म्हणून मी इथे डायरेक्ट दहीच घेतलेलं आहे. तर दही घेतलं, ते छान एकजीव असं फेटून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, मला थोडीशी गोड कढीच आवडते म्हणून मी साखरही घातली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता. थोडंसं पाणी घालून छान ते मिक्स करून घेतलं. कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट हे वाटण टाकून छान परतवून घ्यायचं आहे. आणि ते परतलं की थोडीशी हळद, आता मला पांढरी कढी आवडते त्यामुळे मी अगदी चिमूटभर हळदच टाकलेली आहे. आणि जे आपण दह्याचं मिश्रण केलं होतं ते टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो मला बेसन टाकलेलंही आवडत नाही म्हणून मी तेही स्किप केलेलं आहे. आणि छान ढवळून घ्यायची, खूप उकळू द्यायची नाही, नाही तर कढी फुटते. आणि त्याच्यानंतर खिचडीसाठी कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये आधी शेंगदाणे टाकून ते छान भाजून घेतले, तेलात छान भाजून घेतले. त्याच्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, नंतर कांदा आणि हे सगळं मिक्स करून लसूण घालून घेतला. हे छान 2 मिनटं गॅसवर परतवून घ्यायचं आहे कुकरमध्ये. कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत छान परतवून घ्यायचा. त्याच्यामध्ये मग लसूण ॲड केला आहे आणि तोही मग आपला 1-2 मिनिटं छान परतवून घेतला. मग त्याच्यामध्ये बटाटा, टोमॅटो, आता हे सगळं ऑप्शनल आहेत. भाज्या असतील तर टाका, नाही नसतील तरी स्किप केलं तरी चालतील. त्यानंतर खिचडी मी काही खूप तिखट बनवत नाही, तर त्याच्यामध्ये आपलं लाल तिखट, गोडा मसाला आणि धणेपूड आणि हळद असं टाकलेलं आहे. आणि धुवून घेतलेलं इंद्रायणी तांदूळ आणि मुगाची डाळ. आता जेवढं तांदूळ घेतलं होतं त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं साजूक तूप वरून घातलं, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ हे सगळं मिश्रण टाकून घेतलं. कुकरच्या 3 शिट्ट्या केल्या आणि बघ किती छान भात झाला आहे. आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी नक्की होते आणि पोट भरतं पण मन काही भरत नाही. नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.